राधानगरी तालुक्यातील फेजिवडे इथं राधानगरी जिल्हा परिषदेचे उमेदवार अभिजित तायशेटे आणि पंचायत समितीचे उमेदवार अश्विनी चौगले आणि फेजिवडे पंचायत समितीचे उमेदवार मोहन पाटील यांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभेचं आयोजन केलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सभेला प्रारंभ झाला. सभेच्या अध्यक्षस्थानी गुडाळेश्वर समूहाचे संस्थापक A.D. पाटील होते. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी लाल दिवा काम करण्यासाठी असतो, लोकांना त्रास देण्यासाठी नाही, असा टोला पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांना लगावला. निश्चितपणे दाखवून दे. लाल दिवा कशासाठी असतो? लोकांना त्रास देण्यासाठी नसतो, लोकांची कामं करण्यासाठी असतो. पालकमंत्री असताना मी शाहू महाराजांच्या इथं स्मृतीस्थळ अभिषेक केलं होतं. त्याला किती रुपये दिले होते? 50 लाख रुपये त्या ठिकाणी दिले होते. त्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं होतं. पालकमंत्री असल्या आपण सगळ्यांना घेऊन काम करणं गरजेचं असतं. लोकांना या ठिकाणी न्याय देणं गरजेचं असतं. परंतु आता उलटी परिस्थिती आहे. जिथं दिसेल तिथं मला वाटतं अभिजित आता झोपेत सुद्धा अभिजित म्हणत असते. म्हणजे आज एखाद्या कार्यकर्त्याला किती त्रास द्यायचा? ठीक आहे, तुमचं माझं पटलं नाही, मी काँग्रेसच्या विचारधारेवर राहिलो. अभिजित तायशेटे कोण होता? अभिजित तायशेटे गेल्या 10, 15, 20 वर्षामध्ये काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून होता. एक विशिष्ट परिस्थिती आली, त्या विशिष्ट परिस्थितीमध्ये त्यावेळी PM साहेबांनी निर्णय घेतला आणि तुम्हाला पाठिंबा दिला. आतून पाठिंबा या ठिकाणी दिला. याचा अर्थ आम्ही पाठिंबा त्यांनी काँग्रेसच्या लोकांनी दिला. याचा अर्थ काँग्रेसच्या सातबाऱ्यावर तुमचं नाव नव्हतं येणार नाही. हा सातबारा आमचा आहे, ओरिजिनल सातबारा आहे. कुळ कायदा म्हणून तुमचं नाव थोडक्या दिवसाकरता लागलं असेल. आता आम्ही काढून टाकलेला आहे. हा मूळचा सातबारा काँग्रेसचा आहे. आता या सातबाऱ्याला मालक मिळालेला आहे बंटी पाटील नावाचा. त्यामुळे तुम्ही काळजी करायची काम नाही. आता आमच्या कार्यकर्त्यांना ताकद देणं, बळ देणं हे तुम्ही या ठिकाणी करू नका. बंटी पाटील समर्थ आहे काँग्रेसला. महानगरपालिकेत अपूर्ण राहिलेले स्वप्न जिल्हा परिषदेत पूर्ण करा, असं आवाहन करत राधानगरी तालुक्याला बळ द्यायला कुठंही कमी पडणार नाही, असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला. तर शेवटी चाल माझीच यशस्वी होणार. ती चाल मी करेन, तीच यशस्वी होणार. किती दबावाचं राजकारण आलं, किती या ठिकाणी धमक्या आल्या, तर या जिल्ह्यातला स्वाभिमानी माणूस जो छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणतो, छत्रपती शाहू महाराजांना म्हणतो, तो बंटी पाटलावर विश्वास ठेवून काँग्रेसचे उमेदवार निवडून देणार यात माझ्या मनामध्ये कुठली शंका नाही. आणि म्हणून येणाऱ्या 7 तारखेला आमचे तिन्ही उमेदवार निवडून द्या. साहेब म्हणले तसं 9 तारखेला गुलाल लावायला ते माझ्या वतीनं काँग्रेसचे नेते म्हणून या ठिकाणी इथे येणार आहेत. माझं महापौर पदाचं स्वप्न हे फक्त 5 लोक कमी झाले म्हणून त्या ठिकाणी राहिलं. परंतु माझी राधानगरीवाल्यांना विनंती आहे की माझा जिल्हा अध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष स्वप्न पूर्ण करा. आणि या राधानगरीतल्या 5 सीटा आणि 10 पंचायत समितीचे उमेदवार निवडून द्या. ताकद द्यायला, या राधानगरी तालुक्याला बळ द्यायला हा बंटी पाटील कुठेही पडणार, कमी पडणार नाही, ही ग्वाही या निमित्ताने या ठिकाणी. शेतकरी भाऊ पाटील यांनी काँग्रेसच्या काळात सहकारी साखर कारखाने, दूध संघ, MIDC, धरणं, शाळा, महाविद्यालय झाली. मात्र भाजप शिवसेना सरकारला ती चालवता येत नाहीत. रस्ता करताना 2 महिन्यात रस्ता उखडतो, अशी टीका करत काही लोक कमिशनसाठी विकास सम्राट झाल्यात हे जनता जाणत असल्याचं त्यांनी सांगितलं. जिल्हा बँकेचे संचालक A.Y. पाटील यांनी काँग्रेसच्या काळात 71,000 कोटींची कर्जमाफी झाली असून काँग्रेसनं सर्वच क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळे देशाची प्रगती झाल्याचं सांगितलं. राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार अभिजित तायशेटे यांनी शिक्षण हे समाज सुधारणेचं प्रभावी माध्यम आहे, या भावनेतून जेनेसिस कॉलेजची स्थापना केल्याचं सांगितलं. कोरोना, महापूर या संकटामध्ये लोकांना केलेली मदत, पर्यटन, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रात केलेल्या कामांच्या जोरावर निवडणूक लढवत असल्याचं सांगत तायशेटे यांनी इनोव्हामधून फिरत 25 लाखांचे पैज लावणारे गरीब कसे, अशा शब्दात विरोधी उमेदवाराला टोला लगावला.
फेजिवडे पंचायत समिती मतदारसंघाचे उमेदवार मोहन पाटील, चंद्रकांत चौगले, विशाल पाटील सावर्धनकर, संजय पारकर यांनीही मनोगत व्यक्त केली. सभेला अभिजित पाटील, सदाशिवराव चरापले, बाजीराव चौगले, जयसिंग हुजरे, विश्वास राऊत, सुभाष पाटील, संदीप पाटील यांच्यासह राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.